नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ज्यांनी मला सबस्क्राईब केले, लाईक केले त्यांना मनापासून धन्यवाद. आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यामुळे मी बनवणार आहे आज गाजराचा हलवा. थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच आवडतो, लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत गाजराचा हलवा. तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा. तर बघा, मी आता स्वच्छ गाजर धुवून घेतलेले आहेत आणि ते किसणीने किसून घेणार आहे. बघा, तर आपले गाजर इथं किसून झालेले आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे गाजराचा. किस केलेला आहे मी. बघा किती छान किस केलेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत. आता मी घेतलेली आहे दूध, साखर आणि विलायची. ड्रायफ्रूट्स पण घेतात. नंतर मी आता गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून घेणार आहे. नंतर आपण गाजराच्या हलव्याची तयारी करणार आहोत. बघा, आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मी जो किसून घेतलेला होता तो पण एकदम अर्धा तास मी असाच ठेवलेला होता. त्यातलं सगळं म्हणजे ज्यूस निघतं बाहेर आणि आपला गाजराचा हलवा एकदम असा मोकळा सुटसुटीत बनतो. तर बघा, आता कढई गरम झालेली आहे आणि मी त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच तूप घालणार आहे. आपल्या आवडीनुसार पण घालू शकता. जसं माझ्या मुलांना तूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी जास्त तूप घातलेलं आहे. नंतर बघा, मी जो गाजराचा किस केलेला होता तो पूर्ण त्यातलं ज्यूस पिळून घेणार आहे. बघा, आता मी तो गाजराचा किस पिळून घेतल्यामुळे एकदम सुटसुटीत आणि मोकळा गाजराचा हलवा होतो. आणि गाजराचा हलवा खायला तर सगळ्यांनाच आवडतो आणि थंडीच्या दिवसामध्ये तर गाजराचा हलवा वारंवार खायला मागतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गाजराचा हलवा आवडतो. बघा, तर मी आता तो एकदम छान कमी गॅसवर भाजून घेणार आहे. तो किस खालीवर करत राहणार आहे. बघा, एका गॅसवर मी दूध ठेवलेलं आहे कमी गॅसवर गरम होण्यासाठी. आणि इकडे एकदम छान सुगंध सुटलेला आहे बघा तुपाचा. आणि जे आपण गाजराचा किस केलेला आहे तो छान असा परतून घेणार आहोत. बघा, त्याचा आता कलर चेंज होत आहे. गाजराचा किस परतून घेते टाईम बघा आता त्याचा कलर चेंज होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. बघा किती छान. आता हा गाजराचा हलवा मिक्स करून घ्यायचा आहे दूध घालून. त्यानंतर 5 ते 10 मिनटं दुधामध्ये छान शिजून द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये घालणार आहे साखर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. माझ्या मुलांना जास्त गोड गाजराचा हलवा आवडतो म्हणून मी साखर जास्त टाकलेली आहे. आणि नंतर परत 5 ते 10 मिनिटांनी खोलून पाहायचं आहे, नाहीतर आपला गाजराचा हलवा खाली डागूही शकतो. कमी गॅस आहे परंतु अधूनमधून त्याला पाहायचं आहे. आपण झाकून ठेवतो, मग लक्ष देत नाही, कामात इकडे तिकडे राहतो. त्याच्यामुळे मी बघा अधूनमधून पाहत आहे. बघा, माझी मुलं बोलायला आलेले आहेत, मम्मी झाला का गाजराचा हलवा. तर बघा, मी परत एकदा ढक्कन ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी त्याला छान असं शिजून देणार आहे. आणि नंतर परत 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर खोलून पाहणार आहे. बघा किती छान. बघा किती घरभर सुगंध येतोय गाजराच्या हलव्याचा. बघा, आता त्यातलं दूध, साखर सगळं एक जीव झालेलं आहे. गाजराचा हा किस बघा किती छान दिसतोय गाजराच्या हलव्याला. कलर पण किती छान आलेला आहे. बघा किती छान बनलेला आहे गाजराचा हलवा. कुणाकुणाला आवडतो बरं सांगा. कोणी बनवतं. थंडीच्या दिवसामध्ये तर सगळ्यांच्याच घरात बनवला जातो. आणि ज्या ताईंना म्हणजे नवीन लग्न झाल्यावर काही मुलींना येत नाही, त्यांनी तर ही रेसिपी नक्कीच पहा. एकदम सोपी आहे बनवायला. आपला गाजराचा हलवा तयार आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. गरम गरम या खायला मग गाजराचा हलवा. नक्की एकदा ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.